हा भाग समजून घेण्यासाठी कथेचा मागचा भाग नक्की ऐका. साप साप असं ओरडत लोक इकडे तिकडे धावत सुटले होते. अचानक काय झालंय हे अजयला सुरुवातीला समजलंच नाही. तितक्यात त्याची नजर त्या सापावर पडली. तो अतिशय वेगाने लोकांच्या दिशेने सरकत होता. तिथेच बाजूला एक सपेरा उभा होता आणि त्याच्यासोबत ती मुलगी शनाया होती. सपेरा वैतागून शनायाला म्हणाला, अरे हे काय केलंस तू? मी तुला बजावून सांगितलं होतं की ही टोपली उघडू नकोस. या सापाचं विष मी अजून काढलेलं नाहीये. तू नक्की काय चीज आहेस कोणास ठाऊक. आता सांग मी याला कसं आवरू? हा आता कोणालाही चावेल आणि विष पसरवेल. ती मुलगी शनाया तोंडावर बोट ठेवून हवालदिल होऊन उभी होती. ती म्हणाली, मला काय माहित होतं की टोपली उघडताच हा असा पडून जाईल. मी तर त्याला सांगितलं होतं की थांब, कुठेही जाऊ नकोस. त्यावर सपेरा वैतागून म्हणाला, तो साप आहे, माणसाचं मूल नाही जो तुझ्या सांगण्यावरून थांबेल. हे सगळं बघून अजय स्वतः घाबरला होता. त्याने मोनिकाचा हात धरला आणि म्हणाला, चल इथून निघूया. आता तो बिचारा सपेरा सापाच्या मागे धावत होता. साप लोकांच्या मागे आणि लोक भीतीने ओढत ओढत इकडे तिकडे धावत होते. तितक्यात मोनिका अजयला म्हणाली, बाबा, तो राजू? अजयने विचारलं, कोण राजू? ती म्हणाली, तो तो लहान मुलगा. माहीत नाही कुठे असेल तो. त्याची आई त्याच्यापर्यंत पोचली असेल की नाही. बाबा, कुठे हा साप त्याला चावला तर? अजयने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बेटा, त्याची आई पोहोचली असेल त्याच्यापर्यंत. तू उगाच का काळजी करतेस? मोनिका इतकी अस्वस्थ होती की जणू तो मुलगा तिचा सख्खा भाऊच असावा. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. ती त्या गर्दीत त्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न करत होती. अजयला त्या मुलीच्या, शनायाच्या बुद्धीचं नवल वाटत होतं. ती वेडी होती की काय? जिथे उभी राहायची तिथे कोणा ना कोणाला संकटात टाकायची. काय गरज होती ती टोपली उघडण्याची? तिने सगळ्यांना वेठीस धरलं होतं. काही अंतर पुढे गेल्यावर अजयने मागे वळून पाहिलं तर तो सपेरा सापाला पकडून पुन्हा टोपलीत टाकत होता. शेवटी अजय मोनिकाला घेऊन घरी आला. पण मोनिकाची बेचैनी काही कमी होत नव्हती. तिला त्या मुलाच्या काळजीत धड जेवणही जात नव्हतं. मोनिकाला वारंवार फक्त त्याच लहान मुलाचा विचार येत होता. तो त्याच्या आईला भेटला असेल का, की कुठे हरवला असेल, या विचाराने ती काळजीत होती. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मोनिका शाळेतून परतली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. ती म्हणाली, बाबा, राजू त्याच्या आईपाशी सुखरूप पोहोचला होता. अजयला हायसं वाटलं. तो म्हणाला, चला, देवाचे आभार. नाहीतर त्या मुलाच्या टेन्शनमध्ये माझ्या मोनिकाचा चेहरा पार सुकून गेला होता. ती हसायला लागली. अजय म्हणाला, बघ, भूक मलाही लागली आहे आणि तुलाही. घरात तर सध्या काहीच तयार नाहीये. मग आज रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं का? मोनिका लगेच तयार झाली. एरवी ती इतक्या सहजासहजी मानत नसे. पण राजू सुखरूप असल्याचं समजल्यामुळे ती खूप आनंदात होती. म्हणून तिने अजयचा शब्द मोडला नाही. अजयने एका रेस्टॉरंट समोर गाडी थांबवली. दोघेही आत गेले. मोनिकाने जेवणाची ऑर्डर दिली तर अजयने स्वतःसाठी फक्त पुलाव मागवला. ते जेवत असतानाच अजयची नजर पुन्हा त्याच मुलीवर म्हणजे शनायावर पडली. ती एका 50-60 वर्षांच्या माणसासोबत तिथे आली होती. त्या माणसाने सूट घातला होता तर शनाया तयार होऊन सलवार कमीजमध्ये होती. तो माणूस तिला म्हणाला, शनाया, तू मीटिंगची तयारी तर केली आहेस ना? क्लायंट्सला कसं पटवायचं हे तुला माहीत आहे ना? ती आत्मविश्वासाने म्हणाली, हो सर, तुम्ही काळजीच करू नका. मी सगळी तयारी पूर्ण केली आहे. तिने कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच हाय हिल्स घातल्या असाव्यात. ती मोठ्या आत्मविश्वासाने चालण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे पाय सारखे डगमगत होते. तो माणूस बहुधा तिचा बॉस होता. मोनिका सुद्धा तिच्याकडेच बघत होती. ती म्हणाली, बाबा, या त्याच आंटी आहेत ना ज्यांनी आपल्या गाडीला धडक दिली होती? अजय म्हणाला, हो, या त्याच आहेत. मोनिका बर्गर खात खात तिच्याकडेच बघत होती. अचानक शनायाची लांब सलवार तिच्या हिल खाली अडकली आणि तिचा तोल गेला. योगायोगाने तिच्या अगदी बाजूला एक वेटर उभा होता. स्वतःला सावरण्यासाठी तिने त्या वेटरला पकडण्याचा प्रयत्न केला. वेटरच्या पुढे तिचा बॉस चालत होता. तो बिचारा वेटर या प्रसंगासाठी तयार नव्हता. त्याच्या हातातील ट्रे खाली पडला आणि सगळं साहित्य त्या बॉसच्या अंगावर पडलं. तो बॉस पडता पडता थोडक्यात वाचला. शनाया स्वतःला सावरून उभी राहिली खरी, पण भीतीने तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. तिचा बॉस ओरडला, हे काय केलंस तू?
वेटर कोणासाठी तरी ज्यूस घेऊन जात होता आणि तो ज्यूस बॉसच्या पॅनवर सांडला होता. हे बघून मोनिकाला तिचं हसू आवरत नव्हतं. वेटर गयावया करत म्हणाला, सर यात माझी चूक नाहीये. या मॅडमने मला धक्का दिला. हे ऐकताच शनाया चक्क उलटून बोलू लागली. ती म्हणाली, बॉस, हा खोटं बोलतोय. तुला लाज वाटत नाही खोटं बोलताना? स्वतःच्या पायात त्राण नाहीये. चूक स्वतः करतोस आणि नाव एका मुलीवर ढकलतोस. एक थप्पड देईन तुला. ती इतक्या ठामपणे खोटं बोलत होती की अजयलाही आश्चर्य वाटलं. वेटर पुन्हा पुन्हा म्हणत होता की तो खरं बोलतोय, पण बॉसचा विश्वास मात्र त्या खोट्या बोलणाऱ्या शनायावरच बसला. बॉस वेटरला चोरडू लागला, तुला लाज वाटत नाही माझ्या सेक्रेटरीवर आळ घेताना? रेस्टॉरंटचा मॅनेजरही तिथे आला आणि त्यानेही त्या बिचाऱ्या वेटरलाच झापलं. तो वेटर तिथून निघून गेला. जशी ती मुलगी बॉसच्या जवळ आली तेव्हा पुन्हा हळूच म्हणाली, सर, मी खरं सांगते, तो वेटर खोटं बोलत होता. मी असं मुद्दाम कशाला करेन? असं शनाया मोठ्या निरागसपणे आपल्या बॉसला म्हणत होती. तितक्यात तिचे पाय चुकून तिच्या बॉसच्या पायावर पडले. अजयची नजर बरोबर तिकडेच होती. शनायाने तिच्या हिल्सवाल्या सँडलचं टोक बॉसच्या पायावरच दिलं होतं. तिने पटकन आपला पाय मागे घेतला आणि म्हणाली, आय एम सॉरी सर, मला दिसलंच नाही की तिथे तुमचा पाय आहे. तिचा बॉस मोठ्या संयमाने म्हणाला, माहीत नाही मी तुला का सहन करतोय ते. सरते शेवटी ते दोघे आपल्या ठरलेल्या टेबलावर जाऊन बसले. थोड्याच वेळात त्यांचे क्लायंट्स तिथे पोहोचले आणि मीटिंग सुरू झाली. शनाया नावाची ही आफत बहुधा लोकांचं नुकसान करण्यासाठी जन्माला आली होती. क्लायंट्स म्हणत होते, झवर साहेब, तुम्हाला माहीत आहे ना की आम्ही तुमच्या कंपनीत फक्त म्हणूनच गुंतवणूक करतोय की आम्हाला नुकसान नकोय. आमचा हा प्रोजेक्ट सर्वात भारी असायला हवा. तिचा बॉस म्हणाला, तुम्ही निर्धास्त राहा. शनाया, फाईल काढ आणि तो नकाशाही दाखव. शनाया आपल्या पर्समध्ये काहीतरी शोधू लागली आणि मग एक निरागस चेहरा करून बॉसकडे बघत म्हणाली, सर, फाईल तर ऑफिसमध्येच विसरले, पण नकाशा आहे माझ्याकडे. तिचा बॉस तिच्याकडे रागाने बघत होता. तिने तो नकाशा टेबलावर पसरला. त्याच वेळी वेटर तिथे चहा घेऊन आला. त्याने शनायाच्या बाजूला चहाचा ट्रे ठेवला आणि म्हणाला, मॅडम, मी इथे चहा ठेवलाय, घ्या तुम्ही. असं सांगून तो निघून गेला. शनाया त्याला झापत म्हणाली, हो हो, जा इथून. त्यानंतर ती त्या क्लायंट्सना त्यांचा प्रोजेक्ट कसा असेल हे समजावून सांगू लागली. ते लोकही तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होते आणि नकाशा पाहून काहीसे समाधानी वाटत होते. अजय आणि मोनिकाचं जेवण संपलं होतं, पण समोरचा सीन इतका रंजक होता की मोनिकाने निघण्याचं नाव घेतलं नाही आणि अजयलाही तिथे काय होतंय ते बघायचं होतं. शनाया खूप चांगल्या पद्धतीने त्यांना पटवून देत होती की ती त्यांना एक असा आलिशान बंगला बांधून देईल जो मिनिटात विकला जाईल. नेमकी त्याच वेळी शनायाचा हात जोरात लागला आणि चहाचं भांडं, टीपॉट, थेट त्या नकाशावर सांडलं. इतकंच नाही तर तिच्या हाताच्या धक्क्याने बाकीचे कप आणि ट्रे जमिनीवर कोसळले. चहा नकाशासोबतच क्लायंट्सच्या कपड्यांवरही उडाला. ते लोक झटकन उभे राहिले आणि आपले कपडे झटकू लागले. अजय आणि मोनिकाला तर आपलं हसू रोखणं कठीण झालं होतं. ती मुलगी आणि तिचा बॉसही उभे राहिले. शनाया म्हणाली, सॉरी, माहीत नाही कसा माझा हात लागला ते. क्लायंट संतापून म्हणाले, हे काय केलं तुम्ही? गरम चहा आमच्या अंगावर सांडलात आणि नकाशाचाही सत्यानाश केलात. आम्हाला तुमच्यासोबत कोणताही करार करायचा नाहीये आणि पैसेही गुंतवायचे नाहीत, कारण जो हाल या नकाशाचा झालाय तोच आमच्या पैशांचा होईल. तिचा बॉस वारंवार त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता. साहेब, माझं म्हणणं तर ऐकून घ्या. पण ते दोघे तिथून निघून गेले. आता तिचा बॉस प्रचंड रागात तिच्याकडे बघत होता. तुला अंदाज आहे का तू काय केलंस ते? तुझ्या हातानं नक्की समस्या काय आहे? तो रागाने ओरडत होता. शनाया पुन्हा त्याच सुरात म्हणाली, सर, मी मुद्दाम थोडीच केलंय. मी फक्त असा हात केला आणि तो टीपॉट पडला. शनाया चक्क उलट बोलू लागली, सर, मला तर त्या लोकांचा इरादाच नीट वाटत नव्हता. ते या प्रोजेक्टबद्दल गंभीर नव्हतेच. बघा, आपण दुसऱ्या क्लायंटशी बोलूया. असं म्हणत तिने तो चहाने पूर्णपणे भिजलेला आणि खराब झालेला नकाशा उचलण्याचा प्रयत्न केला. तिचा बॉस वैतागून म्हणाला, राहू देतो तिथेच. माझं खूप मोठं नुकसान झालंय. किती कष्टाने मी त्यांना तयार केलं होतं आणि तू पूर्ण मीटिंगचा बोजवारा उडवलास. ती मुलगी म्हणाली, सर, मी तुम्हाला वचन देते की यापुढे तक्रारीला कोणतीही संधी देणार नाही. आणि पुन्हा दुसऱ्यावर दोष ढकलत म्हणाली,
खरं तर ही सगळी वेटरची चूक आहे. त्याला माझ्या बाजूला चहाचा ट्रे ठेवण्याची काय गरज होती? त्यावर बॉस वैतागून म्हणाला, हो, जगातील सगळ्यांचीच चूक आहे. फक्त तूच काय ती बरोबर आहेस. पण आता मला तुझ्यासारखी बरोबर मुलगी नकोय. मला माफ कर आणि तू दुसरीकडे कुठेतरी नोकरी शोध. हे ऐकताच शनायाने पुन्हा निरागस चेहरा केला आणि विनवणी करू लागली. नाही सर, प्लीज. तुम्हाला माझ्या अडचणी माहीत आहेत ना? बॉस थकून म्हणाला, मी तुला ही शेवटची संधी देतोय. आता जर काही गडबड झाली तर समजून जा की तू नोकरीवरून कायमची काढली गेलीस. शनाया आनंदात म्हणाली, नाही सर, मी पुन्हा चूक करणार नाही. तुमचे खूप खूप आभार. देव तुमचं भलं करो. तुमच्या बरकत देव. बघा, तुम्ही एका असहाय्य मुलीची मजबुरी समजून घेतलीत. तुमचं नुकसान लवकरच भरून निघेल. तिचा बॉस कपाळावर हात मारून म्हणाला, बस कर. हे डायलॉग मी गेल्या 3 महिन्यांपासून ऐकतोय. भलं होण्याऐवजी माझ्यासोबत फक्त वाईटच घडतंय. अखेर शनायाने आपली पर्स उचलली आणि मोठ्या थाटात ती खांद्यावर लटकवली. पण पर्स लटकवण्याच्या नादात तिचा जोराचा फटका थेट बॉसच्या तोंडावर बसला. अजयला जाणवलं की या मुलीला काही अघटित घडल्यानंतरच आपण काय केलं याचा पत्ता लागायचा. ती होतीच तशी अजागड. चालायची एका बाजूला आणि पोहोचायची दुसरीकडेच. करायला एक जायची आणि व्हायचं भलतंच. तिच्यामध्ये शिस्त नावाची गोष्टच नव्हती. बॉस आता प्रचंड संतापाने तिच्याकडे बघत ओरडला, तू आत्ताच्या आत्ता नोकरीवरून निघाली आहेस. शनाया म्हणाली, सर प्लीज, प्लीज माझं ऐका, म्हणत त्याच्या मागे धावली आणि दोघेही रेस्टॉरंटच्या बाहेर पडले. मोनिका अजयकडे बघून म्हणाली, बाबा, कशी मुलगी आहे ही? अजय हसून म्हणाला, अगं, ही थोडी विचित्रच आहे. पण जे काही असो, हिने आपलं चांगलं मनोरंजन केलं. चल आता आपण निघूया. गाडीकडे जाताना अजय विचार करू लागला की ज्याच्या नशिबात ही मुलगी येईल त्याचे काय हाल होतील कोणास ठाऊक. कारण शनायाचे एकूण वागणे बघता ती कधी सुधारेल असं वाटत नव्हतं. थोड्या वेळासाठी अजयला शनायाच्या होणाऱ्या पतीची दया आली. पण अजयचा तिच्याशी काय संबंध? अजयचा आणि त्या अंतरंगी मुलीचा लांबपर्यंत काहीच संबंध नव्हता. ते घरी पोहोचले. आज अजयचा आणि मोनिकाचा मूड खूप छान होता. त्यांनी त्या मुलीच्याच गमती जमतींबद्दल बोलत राहिले आणि एकत्र मिळून स्वयंपाक केला. खूप दिवसांनंतर अजय मोनिकाला असा मनमोकळेपणाने हसताना पाहत होता. ती शनायाच्या गोष्टी सांगत होती आणि हसत होती. कित्येक वर्षानंतर त्याच्या मुलीच्या चेहऱ्यावर असं हसू फुललेलं त्याने पाहिलं होतं. खरं तर अजयला स्वयंपाक इतका चांगला येत नव्हता. पण हळूहळू तो ते शिकत होता. मात्र त्याला विस्कळीतपणाची खूप चीड होती. त्याची प्रत्येक वस्तू जागेवरच असायला हवी होती. अनेक वर्षांपासून त्याच्या घराची मांडणी तशीच होती, जशी सुनीताने, अजयच्या पत्नीने आपल्या हाताने केली होती. सुनीताने जिथे वस्तू ठेवली होती तिथेच ती आजही होती. अजयने त्यात कोणताही बदल केला नव्हता. वेळ पुढे सरकला होता, पण तिने सजवलेलं घर आजही अजयने तसंच जपून ठेवलं होतं. दिवस असेच जात होते. मोनिका रोज अजयशी राजूबद्दल बोलायची. ती सांगायची की शाळा सुटल्यानंतर ती त्याच्यासोबतच बसते आणि तो लहानगा राजू खूप मजेशीर गोष्टी करतो. कधीकधी ती सुस्कारा सोडून म्हणायची, बाबा, आपण राजूसारखं एखादं मूल दत्तक नाही घेऊ शकत का? माझं इथे मन लागत नाही. मला वाटतं की मला एखादा छोटा भाऊ किंवा बहीण असावी. अजय तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायचा, बेटा, आपली मुलं कोणी असं कोणाला देत नसतं. आणि तुला माहीत आहे, अनाथालयातील ही लहान मुलं खूप नाजूक असतात. उद्या जर मी त्याला नीट सांभाळू शकलो नाही आणि त्या मुलाला काही झालं तर आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकणार नाही आणि तुलाही पश्चाताप होईल. एके दिवशी संध्याकाळी अजयने मोनिकाला जवळच्याच एका पार्कमध्ये घेऊन गेला. ते चालतच गेले होते. तिथेही तिला राजू दिसला. तो मुलांसोबत फुटबॉल खेळत होता. त्याला पाहताच मोनिकाने अजयचा हात सोडला आणि ती धावतच त्याच्याकडे गेली. तो मुलगा कदाचित तिथेच कुठेतरी जवळ राहत असावा. जर तो इथेच राहत असेल तर ही चांगलीच गोष्ट होती. किमान अजयच्या मुलीचं मन तरी रमेल. मोनिका राजूजवळ गेली आणि तो मुलगाही तिच्याशी हसून खेळू लागला. तितक्यात अजयची नजर त्याच महिलेवर पडली जी त्या दिवशी शनायासोबत गाडीत बसली होती. ती बहुधा शनायाची आई असावी. ती राजूजवळ आली आणि तो मुलगा तिला आई म्हणू लागला. हे ऐकून अजयला खूप आश्चर्य वाटलं. तो मुलगा फक्त 5 वर्षांचा होता. राजू त्या महिलेला म्हणाला, आई, या माझ्या ताई आहेत. या खूप चांगल्या आहेत.
माझ्यासाठी छान खाऊ आणि चॉकलेट्स पण आणतात. त्या महिलेने कदाचित मोनिकाला ओळखलं नव्हतं. ती म्हणाली, राजू तुझ्याबद्दल नेहमी सांगत असतो. मला तुला भेटायची खूप इच्छा होती. कित्येक वेळा मी त्याला शाळेत घ्यायला आले, पण कदाचित तू तोपर्यंत निघून गेली असावीस. मोनिकानेही त्यांना ओळखलं नव्हतं. ती म्हणाली, मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. तुम्ही कुठे राहता? त्यांनी समोरच्या एका गल्लीकडे इशारा केला. मोनिका उत्साहाने म्हणाली, तुम्ही मला तुमच्या घराचा नंबर सांगा. मी राजूला भेटायला तुमच्या घरी येत जाईन. मोनिकाने जेव्हा त्यांना विचारलं की मी घरी येऊ का, तेव्हा ती स्त्री हसून म्हणाली, नाही बेटा, मला कशाला वाईट वाटेल. तू नक्की येत जा. थोड्या वेळाने मोनिका अजयकडे परत आली आणि ती महिलासुद्धा राजूला घेऊन आपल्या घराच्या दिशेने निघून गेली होती. मोनिका आज खूप जास्त आनंदी दिसत होती. ती अजयला म्हणाली, बाबा, मी राजूच्या घरी जात जाऊ का? अजयने तिच्या आनंदाचा विचार करून होकार दिला. तो म्हणाला, हो, नक्की जात जा. पण तुला सोडायला मी स्वतः येईन आणि जेव्हा तुला परत यायचं असेल तेव्हा मला फोन कर. मी तुला न्यायला येईन. आपल्या बाबांनी परवानगी दिली हे पाहून मोनिकाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. शेवटी तिला राजूच्या रूपात एक छोटा मित्र आणि हक्काचं घर मिळालं होतं. दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर मोनिकाने पटापट जेवण उरकलं आणि नेहमीप्रमाणे आराम करण्याऐवजी ती लगेच गृहपाठ करायला बसली. अजयला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, बेटा, हे काय करतेस? थोडा वेळ पड ना. रोज तर तू दुपारी झोपतेस. ती म्हणाली, नाही बाबा, मला राजूला भेटायला जायचंय ना, म्हणून आज मी आधी होमवर्क संपवणार. मग आपण दोघं मिळून जेवण बनवू आणि संध्याकाळी तुम्ही मला राजूच्या घरी सोडून द्या. अजय म्हणाला, हो, मी नक्की सोडेन, पण तू 1 तास झोप. मी तुला उठवतो आणि मग तू गृहपाठ कर. पण ती ऐकायला तयार नव्हती. नाही बाबा, मी रात्री लवकर झोपेल. दोघा बाप लेकींनी मिळून स्वयंपाक केला. घरच्या कामासाठी असलेली मदतनीस काम आटोपून गेल्यानंतर मोनिका तयार होऊन खोलीबाहेर आली. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. अजय तिला त्या आंटीच्या घरी सोडून आला. तिच्याकडे मोबाईल होताच. निघताना अजय म्हणाला, तुला जेव्हा परत यायचं असेल तेव्हा मला कॉल कर. ती म्हणाली, हो, मी फोन करून तुम्हाला बोलावून घेईन. अजय तिला सोडून घरी परतला. त्याने लॅपटॉप उघडला आणि कामाला लागला. अजयचा कपड्यांचा फॅक्टरीचा व्यवसाय होता. तो कपडे बनवून ऑनलाईन विकायचा. त्याचा व्यवसाय खूप मोठा नव्हता. 7-8 कारागीर शिवण्याचं काम करायचे आणि एक कटिंग मास्टर होता. दुपारपर्यंत तो फॅक्टरीची कामं आटोपायचा आणि दुपारनंतर ऑनलाईन विक्रीचं काम बघायचा. 2 तास निघून गेले होते आणि त्याला बऱ्याच ऑर्डर्सही मिळाल्या होत्या. त्याने लॅपटॉप बंद केला आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्याला चहा पिण्याची इच्छा झाली. पण आता त्याला मोनिकाची इतकी सवय झाली होती की तिला सोडून काहीच सुचत नव्हतं. ते दोघं नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा चहा नेहमी एकत्रच घ्यायचे. अजयने घड्याळ पाहिला आणि मोबाईल चेक केला की तिचा काही फोन आलाय का. मोनिका शाळेव्यतिरिक्त पहिल्यांदाच कुठेतरी बाहेर गेली होती आणि अजयला मात्र चैन पडत नव्हती. शेवटी त्यानेच तिला फोन केला आणि विचारलं, बेटा, कधी परत यायचंय? मोनिका म्हणाली, बाबा, मला येऊन तर थोडाच वेळ झालाय. अजय म्हणाला, 2 तास झालेत बेटा, हा थोडा वेळ नाहीये. तुला माहीत आहे ना, संध्याकाळचा चहा मला तुझ्यासोबत घ्यायची सवय आहे. ती म्हणाली, बाबा, प्लीज आज तुम्ही एकटेच चहा घ्या ना. मला इथे खूप मजा येते. तुम्हाला माहीत आहे राजूकडे किती छान खेळणी आहेत? अजयने विचारलं. बरं, मग तुला घ्यायला कधी येऊ? बघ, 6 वाजलेत. थोड्या वेळात अंधार पडेल. ती निरागसपणे म्हणाली, अंधार पडला तर पडू द्या ना बाबा, काय होतंय? मी फक्त 3 गल्ल्या सोडूनच तर आहे. मी स्वतःसुद्धा येऊ शकते. अजय ठामपणे म्हणाला, नाही, अजिबात नाही. मी तुला घ्यायला स्वतःच येईन. ती कशीबशी तयार झाली आणि तिने फोन ठेवला. अजयला आता काय करावं सुचत नव्हतं. एरवी तो या वेळात मोनिकाशी गप्पा मारत बसायचा, तिचा अभ्यास घ्यायचा. ती अभ्यासात हुशार होतीच, पण जिथे तिला अडायचं तिथे अजय तिला समजावून सांगायचा. आता मात्र त्याला काहीच काम नसल्यासारखं वाटत होतं. जेवणही आधीच तयार होतं. शेवटी त्याने स्वतःसाठी एकट्यानेच चहा बनवला. तो चहा पीत बसून आपल्या कारागिरांना फोन करत कामाचा आढावा घेत होता. बघता बघता 1.5 तास कसा निघून गेला त्यालाच कळलं नाही. मोनिका तर जणू तिथेच अडकून पडली होती. तिला परत यायचंच नाही असं वाटत होतं. शेवटी त्याचा संयम संपला. फोन करून विचारलं तर ती काहीतरी कारण सांगून टाळेल.
ही शंका मनात आली आणि त्याने स्वतःच घराबाहेर पडायचा निर्णय घेतला. तो थेट राजूच्या घरापाशी पोहोचलाच होता. तेवढ्यात एक गाडी येऊन थांबली. गाडीतून ती मुलगी शनाया मोठ्या थाटामाटात बाहेर उतरली. तिने गाडीचा दरवाजा जोरात आपटला. हातात चावी फिरवत घराच्या दरवाजाकडे चालू लागली. ती इतकी स्वतःच्या धुंदीत होती की समोर उभा असलेला तो माणूस तिला आधी दिसलाच नाही. तोपर्यंत त्याने डोअरबेल वाजवली होती. त्याला पाहताच शनाया दचकून थांबली आणि चिडलेल्या स्वरात म्हणाली, "ओ मिस्टर, माझ्या घराबाहेर काय करताय तुम्ही?" तो काही उत्तर देणार इतक्यातच घराचा दरवाजा उघडला. शनायाची आई समोर उभी होती. तो थोडासा सावरत म्हणाला, "आंटी, मोनिकाला जरा बोलावता का?" त्या म्हणाल्या, "अरे, मोनिका तुमची मुलगी आहे का? फार गुणी मुलगी आहे ती. मी बोलावते तिला." असं म्हणून त्या आत गेल्या, पण शनाया मात्र तिथेच उभी राहून 2 मिनिट अजयला रागाने खुन्नस बघत राहिली. थोड्या वेळाने मोनिका बाहेर आली. तिने शनायाला हाय केलं. शनाया म्हणाली, "तर तू आहेस मोनिका. राजू तुझ्याबद्दल खूप गप्पा मारत असतो." मग तिने पुन्हा एकदा अजयकडे तिरकस नजरेने पाहिलं आणि ती घरात जाऊन दरवाजा बंद करून घेतला. ते घरी आले. आता मोनिकाचा हा रोजचाच नियम झाला होता. ती रोज संध्याकाळी राजूच्या घरी जाऊ लागली. अजयने तिला एकदा समजावलं की बेटा, रोज रोज कोणाच्या घरी जाणं चांगलं दिसत नाही. त्यावर ती म्हणाली, "बाबा, तुम्हाला माहीत नाही, राजूची आई किती छान आहे. ती इतकं चविष्ट जेवण बनवते. त्यांनी मला स्वतः केक बनवून दिला, अगदी बेकरीसारखा. आणि त्यांनी बनवलेली डाळ तर इतकी भारी होती की मी आजवर तशी डाळ खाल्ली नव्हती. मी आज पोटभर जेवले." अजय हसून म्हणाला, "मग त्यांना रेसिपी विचारून घे. मी पण तसंच बनवायला शिकतो." त्यावर मोनिका फटकन म्हणाली, "राहू द्या, ते तुमच्या बसची गोष्ट नाहीये." मग ती पुढे म्हणाली, "बाबा, तुम्हाला माहीत आहे का, त्या शनाया आंटीची नोकरी सुटली आहे." अजय म्हणाला, "मग आपण काय करणार? तिची लक्षणच तशी आहेत." मोनिका खूप काळजीत होती, जणू तिचीच नोकरी गेली असावी. ती म्हणाली, "बाबा, ते 3-4 दिवसांपासून नोकरी शोधतायत, पण त्यांना कुठेच काम मिळत नाहीये. तुम्ही त्यांना आपल्या फॅक्टरीमध्ये नोकरी का देत नाही?" तिचं हे बोलणं ऐकून अजयला धक्काच बसला. अजय म्हणाला, "तुझं डोकं ठिकाणावर आहे का? मी त्या आजागळ मुलीला माझ्या फॅक्टरीत घेऊ? मला काय माझ्या फॅक्टरीला आग लावायची आहे की काय?" "बेटा, मी तुझं हे म्हणणं कधीच मान्य करणार नाही. मी तिला 2 मिनिटंही सहन करू शकत नाही. ती 2 दिवसात माझ्या फॅक्टरीचा सत्यानाश करून टाकेल. माझ्याकडे काही कोट्यावधी रुपये नाही आहेत की एक फॅक्टरी बुडली तर दुसरी उभी करेन. या एकाच कामावर आपलं घर चालतं. त्यामुळे पुन्हा हा विषय काढू नकोस." अजय खूप कडक आवाजात तिला बजावतो. त्यावर मोनिका म्हणाली, "बाबा, तुम्हाला माहीत आहे का, ते लोक भाड्याच्या घरात राहतात. आज त्यांचा घरमालक त्यांना खूप काही वाईट साईट बोलून गेला. मला खूप वाईट वाटलं, कारण त्यांच्याकडे भाडं द्यायला सुद्धा पैसे नव्हते." अजय वैतागून म्हणाला, "मग आता तुला काय वाटतं? मी त्यांचं भाडं भरू का?" तितक्यात ती म्हणाली, "नाही बाबा, आपल्या घराचा वरचा मजला रिकामा आहे ना." हे ऐकताच अजयचं काळजात धस्स झालं. ती म्हणाली, "बाबा, प्लीज नकार देऊ नका. आपण त्यांना आपल्या वरच्या मजल्यावर राहायला देऊया का?" अजय म्हणाला, "मोनिका, प्लीज." तिच्या डोळ्यांतून मोठमोठे अश्रू वाहू लागले. अजयने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, "बेटा, हे शक्य नाहीये. तुला माहीत आहे, मला घरात गडबड गोंधळ आवडत नाही." ती रडत, "बाबा, प्लीज" म्हणतच राहिली. अजयने तिला पुन्हा सांगितलं, "हे बघ, मी आजवर हे घर भाड्याने का दिलं नाही? कारण भाडेकरू घराची दुरवस्था करतात आणि हे घर मी खूप मेहनतीने बनवलं आहे. मोनिका, तू त्यांच्या घरी जाणं आता बंद कर. तू राजूला शाळेतच भेटत जा. ती मुलगी मुद्दाम तुला तिच्या अडचणी सांगून तुझी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते." मोनिका म्हणाली, "त्यांनी मला काहीच सांगितलं नाहीये. हे मी स्वतःहून विचार करते." अजय ठामपणे म्हणाला, "तुला जास्त विचार करण्याची गरज नाही. उद्यापासून तू त्यांच्या घरी जायचं नाहीस." दुसऱ्या दिवशी जेव्हा अजय मोनिकाला शाळेतून घरी घेऊन येत होता, तेव्हा ती पूर्णपणे शांत होती. अजयने विचारलं, "काय झालं? बोलत का नाहीयेस?" ती रागातच म्हणाली, "तुम्हाला काय फरक पडतोय? तुम्ही तुमचं काम करा." तिचा मूड खूप खराब होता. अजयला वाटलं काही नाही, थोड्या वेळाने ती स्वतःहून ठीक होईल. योगायोग असा होता की शनायाच्या घरची गल्ली ओलांडूनच अजयच्या घराची गल्ली यायची.
अजयने जेव्हा त्या गल्लीतून गाडी घेऊन जात होता तेव्हा पाहिलं की त्यांचा घरमालक घराबाहेर उभा राहून मोठा आरडाओरडा करत होता. की तो ओरडत होता, जर संध्याकाळपर्यंत तुम्ही लोकांनी घर खाली केलं नाही तर मी तुमचं सामान उचलून बाहेर फेकून देईन. अरे भाडं द्यायला पैसे नव्हते तर या सोसायटीत कशाला घर घेतलं होतं? आपल्या अवकातीप्रमाणे घर घ्यायचं होतं. चला बाहेर निघा इथून. मोनिका ताळकन म्हणाली. बाबा गाडी थांबवा. अजयने गाडी थांबवली आणि विचारलं, मोनिका हे काय करतेस तू? पण ती ऐकायला तयार नव्हती. ती तडक गाडी बाहेर पडली. तोपर्यंत शनाया सुद्धा दरवाजा उघडून बाहेर आली होती. ती ओरडून म्हणाली, का आरडाओरडा करताय तुम्ही? तुम्हाला सांगितलं होतं ना की या महिन्याअखेरपर्यंत आम्ही भाडं दिलं नाही तर घर खाली करू. जास्त तमाशा करू नका, नाहीतर मी तुमचा तमाशा करून टाकेन. तुम्ही मला नीट ओळखत नाही अजून. शनाया खूप जोरात ओरडून बोलली होती. अजयला माहीत होतं की ही मुलगी बरीच हुशार आणि तिखट आहे, पण घरमालक ऐकायला तयार नव्हता. मी महिन्यापर्यंत वाट पाहणार नाही. आत्ताच्या आता निघा माझ्या घरातून, नाहीतर मी माणसं बोलावून सामान बाहेर फेकायला लावेन. शनायानेही ठणकावून सांगितलं. हात तर लावून दाखवा, मग बघतेस तुमच्याकडे. इतक्यात मोनिका शनायाजवळ जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, अंकल तुमचं घर खाली होईल. शनाया तिला दटावत म्हणाली, अगं तू गप्प बस. कुठून घर खाली होणार? मी इतक्या लवकर काहीच सोय करू शकत नाही. मग ती पुन्हा घरमालकाला म्हणाली, तुम्ही जा इथून. महिन्याच्या शेवटी या. मी तुमचं भाडं देऊन टाकेन किंवा स्वतःहून घर खाली करेन. पण मोनिका अचानक म्हणाली, नाही, आम्ही आताच घर खाली करू. शनाया वैतागली. तू गप्प बस. तू मध्ये का बोलतेस? जा तू आत जा. राजू तिथेच आहे. अजयलाही आश्चर्य वाटलं की मोनिका त्यांच्या वैयक्तिक विषयात मध्ये का पडतेय. अजय मोनिकाला घेऊन जाण्यासाठी गाडीतून खाली उतरतो. अजय तिचा हात पकडणार इतक्यात ती म्हणाली, बाबा पाहिलत ना हे अंकल कसं बोलतायत? किती उद्धटपणा करतायत. तुम्ही यांना सांगा, आजपासून शनाया आंटी आणि त्यांची फॅमिली आपल्या घरच्या वरच्या मजल्यावर राहतील. अजय आश्चर्याने मोनिकाकडे बघतच राहतो. शनायानेही चमकून अजयकडे पाहिलं. घरमालक हसून म्हणाला, चला हे तर चांगलंच झालं. पीडा गेली. ए पोरी, संध्याकाळपर्यंत घर खाली कर. मी तुझे पैसे कापून उरलेले पैसे तुला परत देईन. असं म्हणून तो निघून गेला. अजयला मोनिकाचा खूप राग आला होता. शनायाही मोनिकाला म्हणाली, ए मुली, तुला मध्ये टांग अडवण्याची काय गरज होती? आणि मला तुमच्या घरात राहायची काहीच गरज नाही. मी माझी सोय दुसरीकडे कुठेही केली असती. तू कशाला त्या घरमालकासमोर असं बोललीस? पण आता बाण हातातून सुटला होता. जर अजय आता असं म्हणाला असता की काही नाही, माझ्या मुलीकडून चूक झाली, तर ती मुलगी त्याच्या डोक्यावर बसली असती की तुमच्यामुळेच आम्ही बेघर झालो. शेवटी अजय म्हणाला, काही हरकत नाही. तुम्ही आमच्या घरच्या वरच्या मजल्यावर राहू शकता. जेव्हा तुमचे प्रश्न सुटतील तेव्हा तुम्ही खुशाल दुसरीकडे जाऊ शकता. शनाया टाठारपणे म्हणाली, बिलकुल नाही, मला तुमच्या घरात नाही राहायचं. पण तिची आई कदाचित मागेच उभी होती. त्या दरवाजाजवळ आल्या आणि म्हणाल्या, बेटा तुझे खूप खूप आभार. या कठीण काळात तू आम्हाला साथ दिलीस. शनायाची आई म्हणाली, मी रात्रीपर्यंत सगळं सामान शिफ्ट करून घेईन. काळजी नको करू बेटा. जशी माझ्या मुलीला नोकरी लागेल तसं ती तुला भाडंही द्यायला लागेल. अजय लगेच म्हणाला, नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. तुमचे प्रश्न सुटले की तुम्ही खुशाल दुसरीकडे राहायला जाऊ शकता. तुम्ही भाड्याशिवाय इथे राहू शकता. अजय हे मुद्दाम बोलला होता, जेणेकरून हे लोक त्याच्या घरात कायमचे स्तर ठोकून बसणार नाहीत. अजय मोनिकाकडे वळून म्हणाला, चल मोनिका, झाला तुझा प्रश्न सुटला. मोनिकाच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण अजयचं मात्र काळजात काहीतरी होत होतं. त्याच्याच मुलीने त्याला मोठ्या संकटात टाकलं होतं. रात्री 9 वाजेपर्यंत त्यांचं सगळं सामान त्यांच्या घरात आलं होतं. मुख्य अडचण अशी होती की वरच्या मजल्यावर जाण्यासाठी त्यांच्या हॉलमधूनच जिना होता. त्यामुळे घराची खाजगी राहणे आता शक्य नव्हतं. अजय हॉलमध्येच उभा राहून मजुरांना कडक आवाजात सूचना देत होता, हे बघा भावांनो, सामान भिंतीला घासायला नको. जर माझ्या भिंतींचा थोडासाही पेंड निघाला तर तुमची खैर नाही. तो मुद्दाम कठोर भाषेत बोलत होता, जेणेकरून त्या मायलेकींच्या कानावर त्याचे शब्द नीट जातील आणि त्या घराचा सत्यानाश करणार नाहीत. अजयला चांगलंच माहीत होतं, ती मुलगी काही साधी नव्हती. ती तर जणू साक्षात आफतच होती. सगळं सामान वर गेल्यावर मोनिका अजयजवळ आली आणि म्हणाली, बाबा ते लोक खूप थकले असतील. त्यांनी काही जेवणही बनवलं नसेल.
आपण त्यांना खाली बोलावूया का? हे ऐकताच अजय चिडला. तो रागात म्हणाला, काय मी इथे पंक्ती मांडल्या आहेत का? मोनिका शांतपणे पुन्हा म्हणाली, मग आपण बाहेरून काहीतरी ऑर्डर करूया ना. अजयने स्पष्ट आणि थेट शब्दात तिला सुनावलं. मोनिका, तुझ्या सांगण्यावरून मी त्यांना घरात राहायला दिलाय. हेच खूप झालं. यापेक्षा जास्त अपेक्षा माझ्याकडून ठेवू नकोस. हे ऐकून मोनिका थोडी थांबली. मग हळू आवाजात म्हणाली, ठीक आहे, मी माझ्या पॉकेट मनीमधून पिझ्झा मागवते. तुम्ही पैसे नका देऊ. हे बोलताना तिचे डोळे पाणावले. अजयला हे माहीत होतं. मोनिकाचे अश्रू तो अजिबात सहन करू शकत नव्हता. खरंच, माणूस आपल्या मुलांसमोर फार लवकर हार मानतो. वैतागून तो म्हणाला, बरं, आता ते रडणं थांबव. त्याने आपला मोबाईल तिच्या हातात दिला आणि पुढे म्हणाला, तुला काय मागवायचंय ते मागव. पैसे मी देतो. पण प्लीज वर जाऊन जेवा. मी त्यांना खाली बोलावणार नाही. मोनिकाने पिझ्झा आणि बर्गर मागवले. त्याचे पैसे अर्थातच अजयलाच भरावे लागले. कुणीही त्याला कंजूस म्हणू शकला असता, पण अजय स्वतःवर आणि आपल्या मुलीवर खर्च करायला कधीच मागे पुढे पाहत नव्हता. मात्र दुसऱ्यांवर उगाच उधळपट्टी करणं त्याच्या स्वभावात नव्हतं. रात्री 11च्या सुमारास मोनिका खाली आली. अजयने घराण्याकडे पाहत विचारलं, वेळ बघतेस का? मोनिका म्हणाली, बाबा, त्या आंटी तुमचे खूप आभार मानत होत्या. म्हणाल्या की तुमच्या बाबांना सांग, खूप खूप आभार. आम्ही तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. आणि शनाया आंटीला नोकरी लागली की त्या भाडंही देतील. हे ऐकून अजय काही बोलला नाही, पण त्याच्या मनात मात्र अनेक विचारांची गर्दी झाली. अजय ठाम आवाजात म्हणाला, भाडं घेण्याची काहीच गरज नाही. नोकरी लागली की त्यांनी फक्त घर खाली करावं आणि स्वतःची सोय करावी. आणि मोनिका, यावेळी तू मध्ये काहीही बोलणार नाहीस. तो हे शब्द इतका ठामपणे बोलला होता की त्यात वादाला जागाच नव्हती. पण मोनिका निरागसपणे, थोडी घाबरलेलीच म्हणाली, म्हणजे पुन्हा राजू मला सोडून जाणार का? बाबा, मी राजूला कुठेही जाऊ देणार नाही. आणि हे तुम्ही सुद्धा कान उघडून ऐका. हे ऐकून अजयला वाटलं, आता आपलं डोकं भिंतीवर आपटावं. त्याची मुलगी त्या एका लहानशा मुलासाठी अक्षरशः वेडी झाली होती. मोनिका रडत होती. रागाने तिचं अंग थरथरत होतं. अश्रूंमध्येच ती ओरडत म्हणाली, राजू नेहमी इथेच माझ्याकडेच राहणार. कारण तुम्ही तर मला कधीच छोटा भाऊ आणून देणार नाही. आणि तो माझा भाऊच आहे. मी त्याला इथून कधीच जाऊ देणार नाही. ती थोडी थांबली, पण पुढच्या क्षणी अधिकच आवेशात पुढे म्हणाली, आणि बाबा, जर तुम्ही त्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि राजू माझ्यापासून दूर झाला, तर तुम्ही माझं मेलेलं तोंड बघाल. ऐकताय ना तुम्ही? मी काय म्हणते ते? अजय स्तब्ध उभा राहिला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, ही केवळ हट्टी मुलगी नव्हती, तर भावनांच्या कड्यावर उभी असलेली त्याची लेक होती. तिचं हे बोलणं ऐकून अजय पार हादरून गेला. ती रागात अश्रू ढाळत हे शब्द फेकून आपल्या खोलीत निघून गेली. मोनिका जे काही बोलून गेली होती ते अजयचे शुद्ध हरपायला पुरेसं होतं. त्याला माहीत होतं की आपली मुलगी तिच्या जिद्दीची किती पक्की आहे. अजय हताश होऊन डोकं धरून बसला. त्याला त्या लहान राजूबद्दल कोणताही आकस नव्हता. तो मुलगा खरंच खूप गोड आणि गोंडस होता. पण अजयची खरी समस्या त्या आंटीच्या मुलीशी, म्हणजेच शनायाशी होती. तिला सहन करणं अजयसाठी अशक्य होतं. ती त्याच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होती. अजय अजून हाच विचार करत होता की अचानक वरच्या मजल्यावरून काहीतरी फुटल्याचा जोरात आवाज आला. त्या पाठोपाठ त्या आंटींचा ओरडण्याचा आवाज आला. शनाया, सत्यानाश हो तुझा. अजयच्या काळजात धस्स झालं. तो मनातल्या मनात म्हणाला, चला, बाईसाहेबांनी या घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या काहीतरी मोडून फोडून ठेवलंय. काय झालंय हे पाहण्यासाठी अजय जसा घराबाहेर पडून जिन्याकडे धावला, तसं समोरचं दृश्य पाहून तो अवाकच झाला. तर आता ही कथा पुढे काय वळण घेईल हे पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.